चला, आपल्या इयत्ता 9वी ड आणि ईच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले इंग्रजी टेक्स्टबुक्स जे आहेत ती ओपन करायची आहेत. सो ओपन युअर टेक्स्टबुक्स, पेज नंबर 117. ओके. तर गेल्या तासाला विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण द लास्ट लेसन, ॲक्च्युली इट इज ऑल्सो अ लास्ट लेसन and the title of this lesson is also the last lesson. लक्षात, या वर्षाचा आपल्या टेक्स्टबुकचा सर्वात शेवटचा लेसन जो आहे तो म्हणजे द लास्ट लेसन हा, आणि त्याचं हेडिंगसुद्धा तेच आहे, द लास्ट लेसन. व्हॉट अ कोइन्सिडन्स. तर गेल्या तासाला आपण इथपर्यंत आलो होतो काय की बघा, मी रिपीट करतो थोडं. I thought he was making fun of me and reached M. Hamel's little garden all out of breath. Usually, when school began, there was a great bustle which could be heard out in the street. The opening and closing of desks, lessons repeated in unison, very loud, and the teacher's great ruler rapping on the table. But now it was so still. आता तो जो मुलगा आहे, काय नाव त्याचं, लिटल फ्रॅन्स त्याचं नाव आहे. तो असं म्हणतो आहे की दररोज मी ज्यावेळेस शाळेत जायचो तो वर्गातनं मुलांचा गोंगाट, आवाज, गडबड यायचा. वर्गात शिक्षक असतील तर त्यांच्या हातात जी पट्टी असायची टेबलवर आपटण्याचा आवाज यायचा. म्हणजे जिकडे तिकडे हसलेन बसल असायचं, म्हणजे गोंगाट असायचा, गर्दी असायची. परंतु बट नाऊ इट वॉज सो स्टिल. परंतु आज मात्र वर्गामध्ये अतिशय शांतता दिसते. बघा, आता आपण पुढच्या पॅरेग्राफकडे जाणार आहोत. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ, दिस वन. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स ऑलरेडी इन देअर प्लेस अँड एम हॅमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयरन रूलर अंडर हिज आर्म. आणि मी शाळेच्या खिडकीजवळ पोचलो आणि खिडकीतून आत वर्गात डोकावून मी बघितलं तर मला माझे क्लासमेट्स, वर्गमित्र दिसलेत. ते एकदम शांततेने एका जागेवर बसलेले होते. आणि आमचे जे शिक्षक आहेत एम हॅमल, हे बेंचेसच्या लाईन 2 रांगांमध्ये जो स्पेस असतो त्या स्पेसमधनं खाली मान घालून आपल्या काखेमध्ये पट्टी दाबून ते झारा घालत होते. आणि आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. आणि मग मला दरवाजा उघडावाच लागणार होता आणि सगळ्यांसमोर मला जावंच लागणार होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तुम्ही कल्पना करू शकतात की मी किती त्या दिवशी घाबरलेलो असेल बरं. चला, आता पुढे आपण बघूया की पुढे काय म्हणतात. बट या ओळीवर बघा, बट नथिंग हॅपन. परंतु काहीच घडलं नाही. एम हॅमल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. सरांनी मला बघितलं आणि अतिशय शांततेने, काइंडली म्हणजे प्रेमळप्रमाणे मला त्यांनी म्हटले, काय म्हटले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रॅन्स, वी वेअर बिगिनिंग विदाउट यू. अरे ठीक आहे, उशीर झाला, काय हरकत नाही, आम्ही तुझ्याशिवायच सुरुवात करणार होतो. बरं झालं तू लवकर आलास. गो टू युअर प्लेस, तू या जागेवर जा बरं. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी माझ्या डेस्कवरनं उडी मारली आणि माझ्या जागेवर बसलो. When I had got a little over my fright, I saw that our teacher had on his beautiful green coat. मी थोडा शांत झालो आणि बघितलं की आमच्या शिक्षकांनी आज जरा वेगळाच पोशाख केलेला होता. त्यांचा जो सदरा होता, कोट जो होता, तो हिरव्या रंगाचा होता बरं का. आणि पुढे बघूया आता पुढे काय होतं. तर सी द नेक्स्ट पेज. फ्रिल शर्ट अँड लिटल ब्लॅक सिल्क कॅप. आणि डोक्यावर त्यांची एक सिल्क कॅप होती. ऑल एम्ब्रॉयडर दॅट ही नेवर वोर एक्सेप्ट ऑन इन्स्पेक्शन अँड फ्राईज डेज. त्यांचा हा जो आजचा पोशाख होता, हा पोशाख ते कधीच वापरत नसत, कधीच घालत नसेल. ज्या दिवशी शाळेचं इन्स्पेक्शन असेल त्याच दिवशी हा त्यांचा खास पोशाख असायचा. त्याचा ग्रीन कोट वगैरे असा, डोक्यावर सिल्क कॅप वगैरे असा, आणि कोट पण एम्ब्रॉयडरी केलेले. डू यू नो एम्ब्रॉयडरी? नक्षीकाम असतं, दोऱ्याने केलेलं नक्षीकाम असतं. तर असा ड्रेस आमच्या सरांचा होता. काही पारितोषिक वितरण असेल त्यावेळेस तो ड्रेस परिधान करायचे. बिसाइड्स द होल स्कूल सीम्ड सो स्ट्रेंज अँड सॉलेम. बरं, या व्यतिरिक्त या पलीकडे आता सगळा वर्ग, सगळी शाळा एकदम शांतता झाली. बट द थिंग दॅट सरप्राईज मी वॉज टू सी ऑन द बॅक बेंचेस द विलेज पीपल सिटिंग क्वाइटली लाईक अवर्सेल्स. ओल्ड हाऊजर विथ हिज ट्री कॉर्नर hat, the former mayor, postmaster, and the several others besides everybody looked sad.
बरं ठीक आहे, वर्ग जरी शांत असला पण वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त गावातले लोकसुद्धा होते बसलेले बॅक साईडला, वर्गाच्या मागे, वर्गाच्या सर्वात शेवटच्या बेंचेसवरती गावातले प्रतिष्ठित लोकसुद्धा होते. पोस्टमास्टर होते, त्या गावाचा फॉर्मर मेयर म्हणजे माजी सरपंच असतील, आलं लक्षात, एवढे लोकसुद्धा बसलेले होते आणि ते एकदम शांततेत दुःखी दिसत होते. तर काय झालं पुढे? वाईल आय वॉज वंडरिंग अबाउट इट ऑल, एम हॅमल माउंटेड हिज चेअर अँड इन द सेम ग्रेव अँड जेंटल टोन विच ही हॅड यूज टू मी सेड. आणि असंच वातावरण असताना सरांनी खुर्ची खेचली आणि खुर्चीवर बसले, शांततेत शांत स्वरात ते म्हणाले, माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. The order has come from Berlin to teach only German in schools of Alask and Lorraine. The new master comes tomorrow. This is your last French lesson. I want you to be very attentive. आता सर असं म्हणतायत, काय म्हणाले आता वर्गात ते बोलायला लागले की माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज माझा शेवटचा विषय. मला वरून ऑर्डर आलेली आहे बर्लिन या शहरावरून. आता बर्लिन, व्हॉट इज बर्लिन? बर्लिन इज द कॅपिटल ऑफ जर्मनी. आय थिंक बर्लिन हा जर्मनीची कॅपिटल असावी. तर बर्लिन या शहरातून माझी ऑर्डर आलेली आहे, माझी बदली झालेली आहे. तर ओन्ली जर्मन इन बर्लिन टू टीच ओन्ली जर्मन इन द स्कूल्स ऑफ अलास्क अँड लॉरेन. अलास्क आणि लॉरेन हे जे प्रांत आहेत, या प्रांतांमध्ये, या प्रदेशांमध्ये आजपासून फक्त जर्मन भाषाच शिकवली जाणार असा आदेश आलेला आहे. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो. नवीन शिक्षक उद्या येत आहेत आणि म्हणून हा फ्रेंच भाषेतला तुमचा हा शेवटचा लेसन आहे. तर म्हणून सगळ्यांनी अतिशय सावधपणे, दक्षपणे शिकण्याचा प्रयत्न करा. आता पुढे काय होतं? व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. म्हणजे अक्षरशः ते शब्द ऐकल्यावर तर मन सुन्न झालं आणि सगळं शरीर थंड झाल्यासारखं झालं. हो हो हो, दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाऊन हॉल. म्हणून वर्गामध्ये एवढी शांतता काय आणि लोक का आलेले गावातले. माय लास्ट फ्रेंच लेसन. माझा फ्रेंच भाषेतला शेवटचा हा लेसन आहे. वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट. आय शूड नेवर लर्न एनी मोर. आय मस्ट स्टॉप. आता हा मुलगा असं म्हणतो आहे की मला या फ्रेंच भाषेत लिहितासुद्धा येत नाही. आय शूड नेवर लर्न एनी मोर. मी काही शिकलेलो नाही. आय मस्ट स्टॉप देअर देन. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, फॉर सिकिंग बर्ड्स, एग्स ऑर गोईंग स्लायडिंग ऑन द सार. My books that had seemed such a nuisance a while ago, so heavy to carry, my grammar and my history of the saints, were old friends now that I couldn't give up. And M. Hamel, too, the idea that he was going away, that I should never see him again, made me forget all about his ruler and how cranky he was. आता ह्या लेसनमधला जो लिटल फ्रँच आहे तो असं म्हणतो की अरे रे रे रे, हे काय घडलं परमेश्वरा. आमचे हे सर एम हॅमल, आज त्यांचा शेवटचा लेसन आहे आणि उद्यापासून जर्मन भाषेत शिकवलं जाणार आहे. मला तर जर्मन भाषेत एक शब्द माहीत नाही. म्हणजे मी फ्रेंच भाषेमध्ये काहीच शिकलो नाही. शाळेत कधी लक्ष दिलं नाही. शाळेचं होमवर्क कधी वेळेवर केला नाही. शाळेत यायचो, या झाडावर चढ, त्या झाडातल्या पक्ष्यांची घरटी बघ, त्या झाडावर चढ, त्या घरट्यात पक्ष्यांचे अंडे बघ, आणि शाळा सोडून इकडे तिकडे टाईमपास केला. आय वॉज नेवर सिरियस ॲट माय स्टडीज. माझ्या अभ्यासाबद्दल मी काहीच गंभीर नव्हतो. आणि आज तर सर पण ते शेवटचा लेसन आहे. आता मला मी कसं शिकू? मी ग्रामर शिकलो नाही, व्याकरण शिकलो नाही, मला वाचता येत नाही. पुढे काय म्हणतो आहे? पुअर मॅन, इट वॉज honor of this last lesson that he had put on his fine Sunday clothes, and now I understood why the old men of the village were sitting there in the back of the room. आता हा मुलगा असं म्हणतो, लिटल फ्रँच असं म्हणतोय की म्हणून गावातले लोक का म्हणून आले असतील, कारण हा एम हॅमल आहे आमच्या सरांचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणून आज संडे असल्यामुळे त्यांनी संडेचे कपडे म्हणजे सूट वगैरे, कोट वगैरे ते परिधान केलेलं आहे. म्हणून गावातले लोक एवढे वर्गाच्या बेंचेसच्या बॅक साईडला बसलेले आहेत. It was because they were sorry too that they had not gone to school more. म्हणून सरांचे आभार मानण्यासाठी लोक आले, कारण तेही कधी शाळेत गेलेले नव्हते. इट वॉज देअर वे ऑफ थँकिंग अवर मास्टर फॉर हिज रिस्पेक्ट फॉर द कंट्री दॅट ही वॉज देअर्स नो मोर. आणि म्हणून त्या गावचे लोक आपल्या आवडत्या शिक्षकांचं आभार मानण्यासाठी की ज्यांनी इतके वर्ष आपल्या गावात मुलांना शिकवलं, शाळा व्यवस्थित सुरू ठेवली, म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी लोक जमलेले होते.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया, कारण पुढच्या तासाला आपण पुढील जो भाग आहे, उर्वरित भाग, तो आपण सुरू करणार आहोत. हे व्यवस्थित शिकून घ्या, लेसन वाचून काढा आणि वाईल रीडिंग दिस लेसन फाइंड आउट अँड लिस्ट द न्यू अँड डिफिकल्ट वर्ड्स विच यू कम अक्रॉस फॉर द फर्स्ट टाईम इन दिस लेसन. या लेसनमध्ये जे कठीण आणि नवीन शब्द आलेले आहेत की जे तुम्ही आतापर्यंत तुमच्या लक्षात न आले नसतील, वाचनात आले नसतील या आधीच्या लेसन किंवा पोएममध्ये, तर ते तुम्ही आपल्या वहीत ते लिहून काढा आणि त्यांचा अर्थ वेन अवर स्कूल विल रिओपन ॲट दॅट टाईम I will explain those new and difficult words. I will pronounce those words properly. Today we stop here. Till then, goodbye.